हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, तुम्ही क्लास 10 ची आता बोर्डची एक्झाम अवघ्या 7 दिवसामध्ये देणार आहे. 7 डेज मध्ये तुम्ही 90+% कसे घेऊ शकता त्याची एकदम खतरनाक जबरदस्त अशी तुम्हाला स्ट्रॅटर्जी मी देणार आहोत. टॉपर जी आहे ही स्ट्रॅटर्जी एंडिंगच्या डेज मध्ये वापरतात आणि तुम्हाला पण ती स्ट्रॅटर्जी यूज करायची आणि तुम्ही कन्फर्म 90% पेक्षा जास्त मार्क घेणार आहे या बोर्डमध्ये. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात आधी मी एक गोष्ट सांगून देणार आहोत की या वर्षीचे बोर्डचे एक्झाम जे आहे सर्वात इझी एक्झाम राहणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं कारण नाही. सगळ्यात इझी एक्झाम आहे. आता तुम्ही जे स्टडी करायचे ते कशी करा. सगळ्यात पहिले तर आता तुमचे फेअरवेल झाला असेल तुमच्या स्कूलचा, तुमचा स्कूल वगैरे बंद झाला असेल, त्याच्यामुळे तुमचा जो आहे पूर्णच्या पूर्ण वेळ जो आहे सकाळपासून तर रात्रपर्यंतचा स्टडीसाठी द्यायचा आहे. आपण एक राऊंड फिगरली कन्सिडर करू की तुम्ही जे आहे सकाळी 8 वाजता उठता. ठीक आहे, सकाळी 8 वाजता. आता 7 वाजता उठून तुम्ही एक काम करू शकता. 8 वाजेपर्यंत तुम्ही रेडी होऊ शकता. 8 वाजतापासून तर तुम्ही सकाळचा एक मॉर्निंगचा शेड्यूल बनवू शकता 8 ते 12 पर्यंतचा. इथं भेटत आहे तुम्हाला 4 अवर. किती भेटतं इथं तुम्हाला? 4 अवर. ओके, त्याच्यानंतर तुम्ही थोडासा ब्रेक घेऊन 2 तासाचा ब्रेक घेऊन तुम्ही 2 वाजतापासून ते तुम्ही 6 वाजेपर्यंत हा एक तुम्ही शेड्यूल बनवू शकता. इथं भेटतंय तुम्हाला 4 अवर. त्याच्यानंतर लगेच 1 तासाचा ब्रेक घेऊन 7 वाजतापासून तर तुम्ही 11 वाजेपर्यंत अभ्यास करू शकता. इथं 7 पासून 11 वाजेपर्यंत म्हणजे 7 न 3 10 ने 1 11 म्हणजे इथं सुद्धा भेटत आहे तुम्हाला 4 अवर. हे 4 अवरचे 3 तुम्ही जर शेड्यूल केले. आता तुम्ही असं जरुरी नाही कोणी 8 वाजता सुटला पाहिजे, कोणी लवकर पण उठू शकते, कोणी उशिरा पण उठू शकते. या 4 म्हणजे टोटल तुम्हाला भेटता इथं 12 अवर. या 12 अवर पासून 12 अवर मधून तुम्ही मित्रांनो काही पण करा, पण हे 8 दिवस आणि पुढचे तुमचे एक्झामचे जे 20 दिवस आहे त्या पूर्ण याच्यामध्ये 12 अवर पैकी तुम्ही कमीत कमी 10 अवर तुमच्या स्टडीला फोकस द्या. ओके, आता एवढा 10 अवर जर तुम्ही कंटिन्यूली अभ्यास केले तर तुम्हाला 90% पेक्षा प्लस घेण्यापासून कोणीही जगातली कोणतीही ताकद जी आहे ते रोखू शकणार नाही. तुम्ही स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स घ्या, स्वतःमध्ये एक जिद्द आणा आणि तुम्ही जे आहे एक्झाम हे फोडून येणार आणि तुम्ही कन्फर्म 90% पेक्षा जास्त पर्सेंट तुम्ही यावर्षी घेणार आहात. आता स्टडी कशी करायची तर सगळ्यात पहिली जी गोष्ट करायची आहे ते आहे तुमची PYQ. PYQ म्हणजे काय होते ते हे होते प्रिव्हियस इयर क्वेश्चन. म्हणजे याच्या आधीचे जे आहे ते क्वेश्चन जे आहे कोणते कोणते बोर्डमध्ये विचारले गेले आहेत त्याचा आधी स्टडी करा. आता जे आहे तुम्ही वर्षभरामध्ये थोडा ना थोडा काही ना काही तुमच्या स्कूलमध्ये तुमच्या ट्युशनमध्ये ना कुठेतरी तुम्ही थोडासा ना थोडासा अभ्यास करणारा म्हणजे तुम्हाला एक चॅप्टर मध्ये काय काय ते तरी तुम्हाला थोडासा ना थोडासा माहित आहे. म्हणजे तुम्ही PYQ आता करू शकता. आता हे PYQ मिळतील कुठून? सायन्स आणि मॅथचे जी PYQ तुम्हाला जर नाही मिळतील तर तुम्ही सरळ सरळ मला इंस्टाग्रामवर DM करा किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करा 8623939404. हा माझा नंबर आहे. तुम्ही इथं डायरेक्ट DY सर मला मेसेज करू शकता. सायन्स आणि मॅथचे सगळेचे सगळे PYQ मी तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुरंत मध्ये सेंड करून टाकतो. मॅथेमॅटिक्सचे जे PYQ आहे त्याच्यासाठी आपल्याच युट्यूब चॅनलवर तुम्ही सिरीज सुरू केलं होतं आपण. त्याच्यातले तुम्ही व्हिडिओ लेक्चर 2x स्पीडवर बघू शकता. जे क्वेश्चन तुम्हाला येते त्याला स्किप करायचा, जे नाही येत त्याला तुम्ही रिपीटेडली पाहू शकता. स्वतःचा टाइम जास्तीत जास्त तुम्ही वाचवा. अजून युट्यूबवर काही मॅरेथॉन सेशन राहते, काही लाईव्ह लेक्चर राहते. आता जो टाइम आहे लाईव्ह लेक्चर बघायचा टाइम नाही तुम्हाला. लाईव्ह लेक्चर कधीच नको बघा. तुम्ही जो आहे लाईव्ह लेक्चर संपल्यानंतर त्याच व्हिडिओला लाईव्ह वाल्याला 2x स्पीडवर बघा. म्हणजे एखादा सरांचा जर कोणते पण युट्यूबवर टीचर्स आहेत ते त्यांचा बेस्ट देतात त्यांच्या स्टुडंटसाठी. पण तुम्हाला जो आपला स्वतःचा टाइम वाचवायचा आताचे हे 20 दिवस. त्यामुळे कोणता जर लाईव्ह लेक्चर 2 अवर्सचा असेल आणि काही क्वेश्चन्स तुम्हाला याच्यातले येत आहेत त्याच्यामध्ये तुमचा टाइम वेस्ट नाही करायचा आहे. तुम्ही जो आहे लाईव्ह लेक्चर जर पाहायचे असेल तर हे 2 अवरचा लेक्चर न पाहता लाईव्ह लेक्चर संपल्यानंतर 1-2 तासानंतर याच लेक्चरला तुम्ही 1 अवर किंवा 45 मिनिट मध्ये सुद्धा कंप्लीट करू शकता. म्हणजे तुमचा इथं 1 अवर ऑलरेडी वाचून जात आहे. आता 45 मिनिट किंवा हाफ अवर कसं तर जे क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी येते 1 मार्कचे झाले 2 मार्कचे झाले ते तुम्ही डायरेक्ट स्किप करू शकता आणि जे कठीण प्रश्न आहेत ते तुम्ही इथून जे लर्न करू शकता. जास्तीत जास्त तुम्ही सेल्फ स्टडीवर फोकस द्या, PYQ वर फोकस द्या. माझे जे व्हिडिओज आहेत ते पण तुम्ही बघा, ते पण तुम्ही जास्तीत जास्त स्किप करा. माझ्या चॅनलवर पण जास्त तुम्ही टाइमपास नको करा. जास्त तुम्ही तिथंच तोच एकच व्हिडिओ बघून काही फायदा नाही आहे.
त्याला तुम्ही स्किप करत जा. जेवढे फक्त तुम्हाला नाही येत ते क्वेश्चन्स फक्त तुम्हाला आता करायचे आहे. आणि जास्तीत जास्त PYQ आणि रिव्हिजनवर तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायची आहे. आणि याच्यामुळेच जो आहे तुमचा रिझल्ट जो आहे तो चांगला लागणार आहे. ओके, आता जर तुम्ही PYQ बाकी सब्जेक्टचे कुठून घेत असाल तर बाकी सब्जेक्टची जी PYQ आहे नवनीतची 21 जी भेटते आपल्याला, नवनीतच्या 21 मध्ये काहीच नाही, ते PYQच राहते. त्याला आपण अपेक्षित जे म्हणतो, अपेक्षित मधले जेवढे क्वेश्चन आहेत तेवढे करून घ्या. 60% 60 to 70% सिलेबस जो आहे आणि क्वेश्चन जे आहे बोर्डमध्ये रिपीटेडली तेच किंवा तशाच टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे तुम्ही फक्त PYQ जरी केले तरी तुम्ही 60 to 70% आरामात घेऊ शकता. एकदा तुम्ही हे केले की त्याच्यानंतर तुम्हाला थोडे एक्सरसाइज आणि बाकीचे जे क्वेश्चन्स आहे एक्सरसाइज मधले ते तुम्हाला करायचे आहेत. तेवढे केले की तुम्हाला 90% पेक्षा प्लस आरामात मिळणार. आता तुमचा जो आहे तुम्ही अभ्यास कसा कराल, मॅथेमॅटिक्सला तर दुसरा काही पर्याय नाही, तुम्हाला फक्त आणि फक्त सॉल्व्ह करून पाहायचं आहे. आणि तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी बनवायची आहे, तुम्हाला स्वतःची आता शॉर्टकट बनवायची आहे. जसं आता मॅथेमॅटिक्सचा स्टडी जो करायचा आहे, लिनियर इक्वेशनचा असेल चॅप्टर, तर एलिमिनेशन मेथड कशी सॉल्व्ह करायची तर डायरेक्ट लिहू शकतो आपण एलिमिनेशन मेथड मध्ये. आता मी माझे शॉर्ट नोट कसे बनवलो होतो आणि तुम्ही पण तशाच प्रकारे बनवू शकता. पहा मग आता तुम्ही शॉर्ट नोट कसे बनवू शकता. एलिमिनेशन मेथड हेडिंग टाकून देऊ आपण, एलिमिनेशन मेथड. मॅथेमॅटिक्स साठी गोष्ट करतो मी. एलिमिनेशन मेथड म्हणजे कशी सॉल्व्ह करायची आपल्याला, तर पहा पूर्णच्या पूर्ण तुम्हाला प्रॉब्लेम पाहायची काही गरज नाही. तुम्ही सरळ सरळ लिहू शकता. इथं पहिली स्टेप एलिमिनेशन मेथड मध्ये काय करतो आपण, ऍडिंग ऑर सबस्ट्रॅक्ट. ऍडिंग ऑन सबस्ट्रॅक्ट कधी करतो आपण, इथं मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये तुम्हाला जे लँग्वेज कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. जेव्हा कोएफिशियंट सेम असते. हे नोट्स जे आहे तुमचे स्वतःचे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे गावठी लँग्वेज, जे शुद्ध लँग्वेज जे वापरू शकता ते इथं तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पहिली स्टेप, दुसरी स्टेप, जर कोएफिशियंट इक्वल नसेल तर मल्टिप्लाय आणि सॉल्व. आता सॉल्व कराल तर कसा करायचा आहे तर ते स्टेप एक लिहून घ्या. एक्स ची व्हॅल्यू काढणे, पुट करणे आणि वाय ची काढणे. बस एलिमिनेशन मेथड संपली. एवढ्या याच्यामध्ये तुमची पहा सगळेच्या सगळे प्रॉब्लेम जे आहे या एलिमिनेशन मेथडनं तुमचे सॉल्व्ह होणार आहे. क्वेश्चन फक्त तुम्ही मेथड तुम्ही लक्षात ठेवाल तर तुम्ही कोणताही क्वेश्चन जो आहे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता अशा प्रकारे सगळेच्या सगळे तुम्ही त्याच्यानंतर कोणता कोणता चॅप्टरचा स्टॅटिस्टिक, त्याच्यामध्ये मीन, मीडियन, मोड आहे, त्याचा फक्त तुम्ही टेबल आणि त्याचा फॉर्म्युला. मीन, जसा मीनचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ FI डिवायडेड बाय समेशन ऑफ, किंवा इथे लिहू शकतो आपण डिवायडेड बाय n. बस एवढा लिहिला तरी तुमचा सफिशियंट आहे. बॉक्स मध्ये काय आहे ते का नाहीत, इथं क्लास, क्लास मार्क, FI आणि XI. बस FI XI हे जे आहे एवढा लिहून घ्या, झाले तुमचे शॉर्ट नोट्स. अशा प्रकारे तुमचे शॉर्ट नोट तुम्हाला बनवायचे आहे. आता राहिले प्रश्न थेरॉटिकल विषयाचा, जसा सायन्स आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, मराठी आहे, हिंदी आहे, हे सब्जेक्ट तुम्ही कसे कराल तर या सब्जेक्टमध्ये तुम्हाला काय करायचे आहे, एक्सरसाइजचे PYQ आणि एक्सरसाइजचे क्वेश्चन जे आधी सगळ्यात करायचे आहे तुम्हाला PYQ चे जे क्वेश्चन आहे सगळ्यात पहिले तुम्हाला लर्न करायचे आहे आणि लर्न केल्यानंतर तुम्हाला लिहून पाहायचे आहे. जोपर्यंत एखादा क्वेश्चन तुम्ही डोळे झाकून लर्न करत नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःहून लिहून पाहत नाही तोपर्यंत तुम्हाला लर्न होत नाही. तुम्हाला वाटेल का हा लर्न झाला आहे, पण तुम्ही जेव्हा लिहायला जाता एक्झाम मध्ये तुमच्या कॉन्फिडन्सच्या कमीमुळे खूपदा तुम्हाला असं पण होते का आता हा जो प्रश्न आहे हा तर माझा झाला आहे, पण जेव्हा तुम्ही पेपरला जाता तेव्हा तुम्हाला तो आठवत नाही. सगळा काय तुमच्या कॉन्फिडन्सच्या आणि तुमच्या प्रॅक्टिसच्या कमतरतेमुळे हा असा होते. त्याच्यामुळे तुम्हाला एकच काम करायचं आहे, पहिले सायन्सचे किंवा सगळ्या हिस्ट्री, जॉग्राफी, हिंदी, मराठीचे प्रश्न जे आहे ते लर्न करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एका बुक मध्ये बिना पाहता ते क्वेश्चन लिहून पाहायचे. जोपर्यंत तुम्ही लिहून नाही पाहत तोपर्यंत तुमचा अभ्यास झालाय असं समजू नाही शकत आपण. आता त्याच्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त रिवाइज करायचं आहे. एक क्वेश्चन वाचले, आज वाजला, आज तुम्ही आता जो तुम्हाला मी 10 ते 12 अवरचा शेड्यूल दिलो होतो तर या 10 अवर समजा का तुम्ही करत आहात, या 10 अवर मधून 9 अवर
तुम्हाला चांगल्या प्रकारे स्टडी करायची आहे आणि शेवटचा 1 आवर जो असतो, तुम्ही जे 9 आवर जे वाचले आहे त्याला रिवाइज करायला तुम्हाला रोज 1 आवर द्यायचा आहे. 1 आवर मध्ये पूर्णच्या पूर्ण 9 आवरचा तुम्हाला रिवाइज करून घ्यायचा आहे रोज रात्री झोपताना. झोपताना तुम्ही आता मोबाईल नको पहा, पण तुम्ही रोजच्या रोज जे अभ्यास केले त्याचा रिव्हिजन नक्की करा. रिव्हिजन इज द की टू सक्सेस. ओके. त्याच्यानंतर राहिला इंग्लिश. इंग्लिशचा जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही लेटर रायटिंग, फॉर्मल, इन्फॉर्मल, डायलॉग रायटिंग हे छोट्या छोट्या गोष्टी जे आहेत जे रिपीटेडली विचारतात आणि कन्फर्म क्वेश्चन आहे ते आधी तुम्ही करून घ्या. ग्रामरचा पार्ट आहे, जास्तीत जास्त जो विचारतो तो ग्रामर पार्ट. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच जास्ती करा नको. ते कठीण प्रश्न येते, 1-2 मार्काचा येते. आपल्याला काही 100 पैकी 100 घ्यायचे नाही आहे. आपल्याला 95 आले तरी सफिशियंट आहे. त्याच्यामुळे जे कठीण आहे माहीतच आहे का जे चुकणार आहे ते जास्त करायचेच नाही. जे आपल्याला आता सोपी, आता तुम्हाला 1 आवर अभ्यास करून 1 मार्क भेटत असेल किंवा तुम्ही हाफ आवर अभ्यास करून तुम्हाला 4 मार्क भेटत असेल तर तुम्हाला हा कधीही परवडते. 1 आवर तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वाचाल तर तुम्हाला 1 ते 2 मार्क भेटेल, पण तुम्ही अर्धा तास फक्त लेटर किंवा डायलॉग वाचाल किंवा रिपोर्ट रायटिंग वाचाल तर तुम्हाला 4 ते 5 मार्क इझिली भेटतात. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःची एक स्ट्रॅटेजी बनवा की कोणत्या याच्यानं मला जास्त बेनिफिट होईल, कमी अभ्यास करून मला जास्त मार्क कसे मिळतील एवढा तुम्ही करा. तुम्हाला नक्की जे आहे 90% नाही 95% तुम्हाला बोर्डमध्ये पर्सेंट जे आहे ते मिळणार आहे. त्यानंतर ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. त्यानंतर एक्झामच्या आधी अजून एक असाच मी व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करीन. बिलकुल घाबरायचं कारण नाही. एक्झाम एकदम सोपी जाणार आहे. तुमच्या लाईफची ही पहिली एक्झाम आहे. तुम्ही एकदम फोडून येणार. ऑल द बेस्ट. थँक्यू.